नमस्कार, मी नम्रता पाटील्स रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आणि आज मी तुम्हाला उपवासाची बटाट्याची भाजी आणि साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते दाखवणार आहे। इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे। जितकी खिचडी बनवायची तेवढा साबुदाणा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि 1 मिनिट पाण्यामध्ये असंच ठेवून द्यायचं आहे। त्याच्यानंतर धुवून घ्यायचा आहे साबुदाणा। हे बघा, मी साबुदाणा धुवून घेतला आहे आणि अगदी थोडं पाणी टाकायचं आहे। फक्त साबुदाणा बुडेल इतकंच पाणी टाकायचं आहे, त्याच्यावर येऊन द्यायचं नाही साबुदाण्याच्या। पाणी जर जास्त झालं ना तर खिचडी चिकट होईल। आपल्याला सुटसुटीत खिचडी पाहिजे आहे। हे बघा, आणि झाकण ठेवून 8 ते 10 तास भिजत ठेवायचं आहे। मी रात्रभर भिजत ठेवून घेतला आहे आणि पाहू शकता चांगला फुलला आहे साबुदाणा। आणि साबुदाण्यात जर पाणी झालं ना जास्त तर कपड्यावर टाकायचं आणि पंख्याखाली ठेवायचं। आणि इथे मी अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट, शेंगदाणे भाजून घेतले, त्याच्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेतले। 1 चमचा मिरची घेतली आहे ठेचलेली, चवीनुसार टाकायचं आहे मीठ आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। एकजीव व्हायला पाहिजे। आणि आता खिचडी बनवायला घेऊया। इथे मी 1 पळी तूप घेतलं आहे आणि 7 ते 8 काजू आणि 7 ते 8 बदाम घेतले आहेत। हे काजू बदाम पूर्ण ऑप्शनल आहेत, आवडत नसतील तर नाही टाकले तरी चालतील। आणि थोडेसे परतून घ्यायचे आणि त्याच्यानंतर साबुदाणा टाकून घ्यायचा आहे मिक्स केलेलं सगळं आणि सतत परतत राहायचं आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि याच्यात चवीसाठी टाकायची आहे साखर। साखर टाकल्याने खिचडी एकदम टेस्टी बनते। खूप टाकायची नाही, फक्त 1 चमचा टाकायचे आणि झाकण ठेवून 2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे। एक 10 ते 12 मिनिटात खिचडी तयार होते ही। 1-2 वेळा फक्त झाकण ठेवायचं आणि खिचडी सतत हलवत राहायची। पाहू शकता एकदम अशी मोकळी मोकळी खिचडी झाली आहे। गॅस बंद करायचा, आपली खिचडी तयार झाली आहे। इथे तूप गरम करून घेतलं आहे आणि 1 चमचा ठेचलेली मिरची किंवा बारीक कापून घ्या, आपल्या आवडीनुसार टाका। आणि 3 बटाटे घेतले आहेत, आधी उकडून घेतले, त्याच्यानंतर साल काढून बारीक कापून घेतले आहेत आणि थोडेसे परतून घ्यायचे आहेत। आणि इथे पाव वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे आणि थोडा थोडा करून टाकायचा आणि मिक्स करत जायचं आहे। ही भाजी अतिशय खायला टेस्टी लागते। तुम्हाला जिरं आवडत असेल तर जिरं टाकू शकता। चवीनुसार टाकायचं आहे मीठ। आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, त्याच्यानंतर बेलचं बटन दाबा, त्याच्यानंतर ऑलचं बटन दाबा, म्हणजे माझे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। आणि ही साबुदाणा खिचडी आणि बटाट्याची भाजी नक्की करून बघा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।